अंबडमधील महात्मा फुले चौकात ओबीसी बांधवांची घोषणाबाजी। छगन भुजबळ यांनी लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने अंबड शहरामध्ये उमटले पडसाद। नवीनच उगम पावलेल्या स्वयंघोषित नेत्यांचा प्रस्थापित नेत्यांवर दबाव असल्याने भुजबळ यांच्या उमेदवारीवर गदा। जरांगे पाटलांचं नाव न घेता ओबीसी समन्वयकांचा आरोप। ओबीसी समन्वय समिती प्रचंड आक्रमक, घोषणाबाजी करत केले निषेध आंदोलन। नवीन लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून छगन भुजबळ हे निवडणूक लढवतील अशी राज्यभर चर्चा होती। मात्र भुजबळ यांनी माघार घेतल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघाचे राजकीय समीकरण बदलणार आहे हे निश्चित झालं आहे। भुजबळ यांनी उमेदवारी मागे घेतल्याने अंबड शहरात ओबीसी समन्वय समितीने या निर्णयाचा निषेध व्यक्त करत आंदोलन केले। शहरातील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देत निषेध व्यक्त केला। भुजबळ यांनी नाशिकमधून लढावं असं वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या सूचना असताना महाराष्ट्रातून प्रस्थापित नेत्यांच्या वतीने दबाव आणण्यात आला आणि भुजबळ यांना माघार घ्यावी लागली असं ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांचा आरोप आहे। महिनाभरापूर्वी महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झालेला असताना महायुतीचा मात्र उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही किंवा जाणून बुजून वेळ मारून नेण्यात आली। वेळ कमी असल्यामुळे आपण लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे पत्रकार परिषदेद्वारे छगन भुजबळ यांनी जाहीर केले। मागच्या काळामध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन असेल किंवा ओबीसीची चळवळ असेल ही जालना जिल्ह्यामधूनच सुरुवात झालेली आहे। त्यामुळे राज्यातील प्रस्थापित नेत्यांवर जालन्यातील नवीन उगम पावलेल्या नेत्यांचा दबाव असल्यानेच छगन भुजबळ यांच्या उमेदवारीवर गदा आणण्याचे काम केले असल्याचे जरांगे पाटलांचं नाव न घेता त्यांच्यावर ओबीसी समाजाचे समन्वयक राजेंद्र खरात यांनी आरोप केले। यामुळे ओबीसी समाजामध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून त्यांची ठिणगी जालन्यातून पडली आहे। केंद्राच्या नेत्यांकडून भुजबळ यांना लोकसभेसाठी ग्रीन सिग्नल मिळालेले असताना राज्यातून दबाव तंत्राचा वापर करून भुजबळ यांच्या उमेदवारीस अंतर्गत विरोध निर्माण झाल्याने आणि दबाव तंत्र वापरल्याने छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असल्याचा आरोप ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांनी केला। ओबीसीचा आवाज दाबण्यासाठी हा राज्यातील प्रस्थापित नेत्यांचा प्रयत्न असल्याचाही आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला। याविरुद्ध आज अंबड शहरामध्ये ओबीसी समन्वय समितीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपण यापुढेही छगन भुजबळ यांच्यासोबत असल्याचे दाखवून दिले। यावेळी रवींद्र खरात, शरद राठोड, राम शेठ लांडे, गोपी घायाळ, आकाश रहाटगावकर, संतोष राऊत, दत्ता ठोके, बाबासाहेब घोलप, शोएब बिल्डर, समीर बिल्डर, परमेश्वर भागवत, लहू जाधव सह ओबीसी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। दादा, काल मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतलेली आहे, माघार दाखवली आहे, काय दबाव असणार त्यांच्यावर? या ठिकाणी मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की राष्ट्रीय ओबीसीचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांची उमेदवारी या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी तसेच या देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा यांनी पुढाकार घेऊन त्या उमेदवारीसाठी पुढाकार घेतला होता। आदरणीय भुजबळ साहेबांनी लोकसभेची उमेदवारी कधीही मागितलेली नव्हती, पण ज्यावेळेस केंद्राकडून त्यांना सांगणं आलं त्यावेळेस त्यांनी सर्वांचा विचार घेऊन सर्वानुमते उमेदवारीसाठी होकार कळवला। पण एक महिना झाला, नाशिकमधला महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होऊन एक महिना झाला तरी नाशिकमधला महायुतीचा उमेदवार या ठिकाणी जाहीर होत नव्हता। केंद्राकडून ग्रीन सिग्नल होता तरी नेमका कोणता दबाव या ठिकाणी होता, त्यामुळे साहेबांना प्रस्थापितांच्या त्या दबावाला त्या ठिकाणी या ठिकाणी काल त्यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली आणि कमी वेळ असल्यामुळं पक्षाचं अहित होऊ नये, त्याचबरोबर ज्या महायुतीमध्ये साहेब काम करतात त्या महायुतीचं अहित होऊ नये म्हणून त्यांनी कमी वेळेमध्ये जो उमेदवार मिळेल तो उमेदवार जाहीर करावा अशी भूमिका घेऊन स्वतः त्यांनी माघार घेतली। प्रस्थापितांवर कोणाचा दबाव होता? प्रस्थापितांवर नक्की कोणाचा दबाव होता हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं असेल तर मागच्या काही काळामध्ये आपल्याला बघावं लागेल की महाराष्ट्रातलं राजकीय सामाजिक वातावरण जे ढवळून निघालं होतं ते या जालना जिल्ह्यातून निघालं होतं। या जिल्ह्यामध्ये ओबीसींची चळवळ असेल किंवा मराठा आंदोलनाची चळवळ असेल ही इथूनच तीव्र झालेली होती आणि या आंदोलनाचे परिपाक म्हणून काही जातीवादी तत्वांनी या ठिकाणी केंद्रातून ग्रीन सिग्नल असताना सुद्धा राज्यातले काही नेतेही त्यामध्ये सामील आहे। त्यामध्ये
अनेक नेत्यांनी दबाव आणून साहेबांच्या उमेदवारीला त्या ठिकाणी डिलेट केलेलं आहे. साहेबांची उमेदवारी त्या ठिकाणी कशी थांबवता येईल, लांबवता येईल या ठिकाणी असे प्रयत्न केले आणि हे प्रयत्न सगळे ओबीसीचा आवाज दाबणार आहेत. कारण छगन भुजबळ हा ओबीसीचा आवाज आहे. समस्त देशामध्ये ओबीसीचं प्रतिनिधित्व ते करतात आणि त्यांचा आवाज दाबला म्हणजे ओबीसीचा आवाज दाबू अशी काही प्रस्थापित नेत्यांची समज असेल तर येणाऱ्या काळामध्ये ओबीसी समाज त्या नेत्यांना जशास तसं उत्तर देणार. एक ओबीसी युवक म्हणून मग आता पुढची दिशा तुमची काय असणार आहे? ओबीसी समन्वय समिती जालना जिल्हा यांच्या वतीनं आम्ही सगळे ओबीसी बांधव या ठिकाणी अंबड या ठिकाणी आज हे आंदोलन करत आहोत. कारण आम्हाला या गोष्टीचा खूप राग आलेला आहे की साहेबांसारखं ओबीसी नेतृत्व खच्चीकरण करण्याचं काम या ठिकाणी होत आहे. म्हणून येणाऱ्या काळात साहेबांनी काल जी भूमिका जाहीर केली की आपलं लोकसभेचं नामांकन मी भरणार नाही अशी त्यांनी जाहीर केलेली भूमिका, येणाऱ्या काळात आम्ही साहेबांच्या प्रत्येक भूमिकेकडे डोळे लावून बघत आहोत. साहेब आम्हाला जो आदेश देतील तो आदेश आम्ही पाळणार आणि साहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणेच येणाऱ्या लोकसभेत आणि येणाऱ्या विधानसभेत ओबीसी काम करणार आणि मतदान सुद्धा करणार. काय नाव तुमचं? माझं नाव रवींद्र साहेबराव खरात. मी जालना जिल्हा ओबीसी समन्वयक समितीमध्ये समन्वयक म्हणून काम करतो.